हॅलो, नमस्ते. मी डॉक्टर मनोहर लावंड. आज मी तुमच्याशी काही विशेष गोष्टी शेअर करणार आहे की जे आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा त्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला काही गोष्टी याच्यामध्ये जाणवल्या की जे सर्वांच्या समोर मांडणं गरजेचं वाटतं. तर या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना या 18 वर्षामध्ये मी खूप पेशंट्स आजारी होताना पाहिले, खूप पेशंट्स त्यातून बरे होताना पाहिले आणि खूप पेशंट्स दगावलेलेही पाहिले. ICUमधला अनुभव तर खूप वेगळा असतो. ICUमध्ये कृत्रिम श्वासोच्छवासाच्या मशीनवरती पेशंटला घेऊन त्याचे हृदय चालू होण्यासाठी घाम येईपर्यंत कार्डियक मसाज देऊन पाहिला. त्यातून बरेच पेशंट बरे झाले. दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यातील 100% सर्वच्या सर्व पेशंट्स वाचू शकत नाहीत. ही बाब सर्वांसाठी लागू होते. सुशिक्षित पेशंट्स असोत, अशिक्षित असोत, शेतकरी वर्गातले असोत किंवा पेशंट कोणीही असो. ह्या इमर्जन्सीजमधल्या काही गोष्टी आहेत ते कोणी टाळू शकत नाही. मग आपण या घटना अशाच होऊ देत राहायच्या का? वारंवार हे पाहण्यात आल्यामुळे माझ्या मनात असा प्रश्न वारंवार तयार होत गेला की हे सर्व टाळण्यासाठी आपण काय केले पाहिजे. या सर्व गोष्टींचा विश्लेषण केल्यानंतर असे लक्षात येते की जर हे टाळायचे असेल तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक आजाराचे मूळ कारण शोधणे गरजेचे आहे. मी इथे प्रत्येक आजाराचे हा शब्द जाणीवपूर्वक वापरत आहे कारण सर्व आजाराचे कारण एकसारखे नसते. ब्रॉडली क्लासिफाय केले तर आपल्याला हे लक्षात येते की काही आजारे अनुवंशिक असतात. हे अनुवंशिक आजार टाळता येत नसले तरी आपण त्याच्यावरती नियंत्रण नक्की आणू शकतो आणि त्याचे दुष्परिणाम टाळू शकतो. सुदैवाने आपल्याकडे अनुवंशिक आजाराचं प्रमाण खूप कमी आहे. अनुवंशिक आजार जर आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये सिकल सेल ॲनिमिया, हिमोफिलिया, डाऊन सिंड्रोम, सिस्टिक फायब्रोसिस, अल्बिनिझम. तर आता ज्या आजारांचे प्रमाण समाजामध्ये जास्त आहे की जसे की मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, लठ्ठपणा, कॅन्सर, थायरॉईड, ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओआर्थरायटिस, जॉईंट पेन्स, गाऊट्स, हे आजार समाजामध्ये खूप प्रमाणात दिसतात आपल्याला. पण आपल्याला ह्या आजारांवरती नियंत्रण आणू शकतो आपण किंवा आपण हे आजार नक्कीच टाळू शकतो. आता तुम्ही याच्यामध्ये हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब, मधुमेह अशा आजारांचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला हे खूप भयंकर आणि भयानक आजार वाटतात की जे आपल्याला खूप वर्ष सांभाळावे लागतील. त्याच्यातून आपल्याला हृदय कमजोर होणे, हृदयाचे झटके येणे किंवा मधुमेह असेल तर किडनीमध्ये त्रास होणे किंवा किडनी फेल्युअर होणे असे धोके असल्यामुळे आपल्याला हे आजार खूप मोठे आणि भयंकर असे वाटतात. पण आपण सखोल अभ्यास केला तर आपल्याला हे जाणवते की हे काही मोठे आजार नसून हे फक्त एक लाईफस्टाईल डिसीजेस आहेत. तर आता हे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत म्हणजे आपल्या रोजच्या जे काही लाईफस्टाईल्स बदललेले आहेत त्यामुळे हे आपल्याला जडणारे विकार आहेत. आपण हे बऱ्यापैकी आणि चांगल्या प्रकारे टाळू शकतो. आणि हे गरजेचं कधी आहे हे आपल्याला सुरुवातीला करणं गरजेचं आहे. एकदा आजार वाढला, परत त्याचे कॉम्प्लिकेशन्स तयार झाले की त्याचा परत तुमच्या कामावरती दुष्परिणाम होऊ शकतो, त्याचा तुमच्या करिअरवरती दुष्परिणाम होऊ शकतो, त्याने तुमचं पूर्ण आरोग्य ढासळतं आणि याचा सगळा तुमच्या आर्थिक परिस्थितीवरती आणि सामाजिक परिस्थितीवरतीही परिणाम होतो. इतके गंभीर धोके टाळण्यासाठी आपण त्यांना वेळेतच नियंत्रित केले तर पुढेचे धोके आपण टाळू शकतो. एकदा रक्तदाब किंवा मधुमेह शरीरामध्ये तयार झाला, जडला की आपण त्याला खूप गांभीर्याने घेत नाही कारण त्यावेळेस आपल्याला लक्षणं कमी असतात. पण पुढे जाऊन जेव्हा हे आजार वाढतात, हृदयाचे झटके येतात किंवा किडनी खराब होऊ लागते तेव्हा आपल्याला याचं गांभीर्य कळतं आणि मग मी मगाशी सांगितल्यासारखं ICUच्या बेडवरती जाऊन झोपतो आणि तिथे खूप लिमिटेड रिसोर्सेस आणि लिमिटेड
पॉसिबिलिटीज असतात की ज्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. सुदैवाने आपल्याकडे वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप चांगली सुधारणा आहे. वैद्यकीय हॉस्पिटल्स चांगले आहेत, डॉक्टर्स चांगले आहेत, तिथे सेवाही खूप उच्च दर्जाच्या पुरवल्या जातात. तर आपल्याला जर हे टाळायचं असेल तर आपल्याला ह्या कारणांचा शोध घ्यावा लागेल. आजार का होतो? प्रत्येक आजाराचं कारण सारखं नाही आहे, प्रत्येक आजाराचं नियोजन आणि उपाययोजना सारखी नाही आहे. पण आपण काही कॉमन गोष्टी ज्या सार्वत्रिकरित्या कंबाईनली बऱ्याच आजारांशी जोडू शकतो अशा मी तुम्हाला आज सांगतो. आपल्या डॉक्टर मनोहर लावंड स्पेशालिटी क्लिनिकमध्ये आपण पेशंट टू पेशंट त्यांचे कॉन्स्टिट्यूशन, त्यांचं टेम्परामेंट, कामाचा प्रकार, शरीराचा प्रकार, प्रिडिस्पोजिशन्स म्हणजे कोणत्या प्रकारच्या आजाराला तो पेशंट किंवा ती व्यक्ती प्रोन आहे, म्हणजे फ्युचरमध्ये भविष्यामध्ये कोणत्या प्रकारच्या आजारासाठी त्याचं शरीर हे त्या बाजूला झुकलेलं आहे हे आपण व्यवस्थितपणे पडताळणी करून त्याच्यासाठी प्रतिबंधात्मक आणि उपाययोजनात्मक उपचार चालू करतो. पण आत्ता आपण या व्हिडिओमध्ये फक्त ओव्हरऑल जनरल रूल्स बघणार आहोत की जे सर्वत्र लागू होतील. तर या सर्व गंभीर आजार समजल्या जाणाऱ्या आजारांसाठी काही 4 ते 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याच्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे ती चुकीचा आहार, दुसरी गोष्ट म्हणजे व्यायामाचा अभाव, तिसरी गोष्ट म्हणजे ताणतणाव आणि अपुरी झोप, आणि 5वी म्हणजे व्यसन. या 4 ते 5 गोष्टी आपण नियंत्रणात आणल्या तर आपल्याला यावरील सर्व आजारांपासून बऱ्यापैकी धोका टाळता येऊ शकतो. तर याच्यामधली जी पहिली गोष्ट मी सांगितली ती म्हणजे तुम्हाला चुकीचा आहार. चुकीचा आहार म्हणजे आपण जे खातो ते चुकीचं खातो असं नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, प्रवृत्ती आणि शरीराची ठेवण आणि जडणघडण वेगळी असते. काही आहारातील घटक काही व्यक्तींना जास्त सूट होतात, काही व्यक्तींना सूट होत नाहीत. ज्या प्रकारच्या कामाचा प्रकार आहे त्यानुसार त्यांना त्याच्यामध्ये बदल करून घेणं गरजेचं असतं. बैठं काम असेल अशा व्यक्तींनी काही पदार्थ टाळले पाहिजेत. हेवी वर्क करणाऱ्या व्यक्तींनी काही पदार्थ टाळले पाहिजेत. फक्त पदार्थच महत्त्वाचे नाही तर खाण्यापिण्याची वेळ ही खूप महत्त्वाची आहे. आपले जॉब, आपली ड्युटी आणि कामं सांभाळून आपण कोणत्या प्रकारचा डाएट, आपण याला डाएट म्हणू शकतो, की आपण घेणं गरजेचं आहे हे ठरवावं लागतं. दुसरं म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्यायामाचा अभाव. तर हाही व्यक्ती सापेक्ष वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक साच्यामध्ये ठरलेला व्यायाम करणं फायदेशीर असतं. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या जर व्यक्तीची प्रकृती सडपातळ आहे, जन्मजात काही त्यांना झडपेचे हृदयाचे आजार आहेत किंवा काय, अशा व्यक्तीला आपण रनिंग, जॉगिंग आणि इतर कार्डियक ॲक्टिव्हिटीज सारखे व्यायाम सुचवू शकत नाही. ते प्रकारचे व्यायाम त्यांनी टाळले पाहिजेत. हीच बाब लागू होते इतरही प्रकारच्या सगळ्या आजारांच्या आणि प्रवृत्तीच्या लोकांमध्ये. तिसरं आहे की जे ताणतणाव, हे आपण सार्वत्रिकरित्या आपण सर्वांसाठी लागू करू शकतो की ताणतणाव घेतलेला चांगला नसतो आणि त्याचं रूपांतर पुढं आजारामध्ये होतं. मग तो मानसिक ताणतणाव असो किंवा शारीरिक ताणतणाव असो, हे तुम्ही टाळलं पाहिजे. 5वी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यसन. व्यसन म्हणजे फक्त तंबाखू, दारू, गुटखा हे नाही. काही सवयी असतात त्याचं व्यसन असतं. मोबाईलचं व्यसन असतं. हे सगळी व्यसनं जर आपण टाळू शकलो तर आपण बऱ्यापैकी या गंभीर समजल्या जाणाऱ्या आजारांपासून लांब राहून वाचू शकतो. माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश तुम्हाला फक्त एक ओव्हरऑल व्ह्यू देण्याचा आहे की आपण हेल्दी राहण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल उचलायचं म्हणजे काय करायचं. तर तुम्हाला या व्हिडिओमधून एवढा अंदाज येईल.